जिल्ह्यातील प्रत्येक बस आगार हे समस्यांचे माहेरघर असं म्हणावं लागेल। पालघरमधील सर्व आगारांची अवस्था दयनीय झाली आहे। खास करून बसेस ह्या भंगार झाल्या आहेत। प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो। परिवहन महामंडळाने बसच्या तिकीट दरामध्ये वाढ केली आहे, पण प्रवाशांच्या सुविधा या नियोजन शून्य आहेत। तर जव्हार आगाराला एसटी बस मिळाल्या आहेत, त्यामुळे प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार असे वाटते। तर दुसरीकडे डहाणूतील प्रवाशांचा प्रवास कधी सुखकर होणार असा प्रवाशांना प्रश्न पडला आहे। तर डहाणूतील विधानसभेचे आमदार विनोद निकोले ग्रामस्थांच्या प्रत्येक अडीअडचणी दूर करत असतात। त्यांनी आता डहाणू बस डेपोच्या आगाराला भेट दिली आणि प्रवाशांच्या तक्रारी आहेत त्या ऐकून घेतल्या। तसेच त्यानंतर डेपोतील कर्मचाऱ्यांना त्यांनी चांगलेच धारेवर धरले आहेत। तर आमदार विनोद निकोले काय म्हणालेत ते पाहूयात। प्रत्येकाचे काम प्रत्येकाने केले पाहिजे की नाही? मग उद्या बसचा टायर निघून पडला किंवा काय झालं त्याच्यामध्ये जर कोणाची जीवितहानी झाली कोणत्या पदावर राहणार? बस काल जव्हारला गेली तिकडेच बंद पडून गेली डायरेक्ट। बस तलासरीवरून आली नाही, तलासरीवरून बस येईल तेव्हा आम्ही सोडणार ना बस। यांच्याकडे बसचा स्टॉप नाही, ड्रायव्हर मला लगेच तुम्ही आठवड्याभरामध्ये सर्व द्यायचं। आता त्यांचं म्हणणं आहे ना, आता तलाशी रूटच्या ज्या गाड्या आहेत ती येते आज ड्युटी चालू आहे का, एक ड्युटी फेरी मारून जायची का ड्युटी संपत नाही। हा ते निवडून असते। आता तलासून येणार तिलाच पण तलाशी असते, ती येईल तेव्हाच जाईल ना। एकच बस नाही सकाळची ना अशी ती उद्याहून येते एक जाते सोडता येत काय? अहो 7 वाजता सुटते ना मुली सोडायची ना, नाही येत असेल तर ट्रॅफिक झाली संध्याकाळी येईल तोपर्यंत सोडणार नाही काय? मग इकडे सोडी तर इकडची बंद एक रद्द होईल। त्याचे रिजन काय? बस मी कर्मचारी म्हणून बोलतो। आता आम्ही तुमच्या घराकडे मला ड्युटी करू, कारण आज जव्हार डेपोला 10 बस दिल्या। एक कर्मचारी म्हणून यांचा म्हणजे अधिकाऱ्यांचा काही विषय नाही, पण ड्युटी आम्हाला करावं लागतात कारण हे प्रवासी लोक आम्हाला बोलतात। आम्ही शनिवार रविवार तुमच्याकडे येणार होतो तेव्हा साहेब आम्ही लेटर पाठवून तुम्हाला निवेदन पण देणार। शनिवारी रविवारी आम्ही येणार होतो। ठीक आहे, तुम्ही येणार होता तर मी आलो म्हणजे आम्ही असं ऐकलं तुम्ही शनिवार रविवारी असतात। हे बघा, मी सकाळी 10 वाजता साधारण नाक्याला माझं ऑफिस आहे आणि काय बंद ऐका काच वगैरे तिथे नसते, बंद काचेमध्ये मी बसत नाही। बाहेर रस्त्यावर माझी खुर्ची आहे, रोज माझ्याकडे जनता दरबार आहे, 200-250 लोक रोज असतात तिथे। यायच्या 10 वाजेपर्यंत मी कंपल्सरी तिथे आहे म्हणजे आहे। तुम्ही कधी निवेदन घेऊन यायचं तिथे, हा काही अडचण नसेल द्या ना तुम्ही, आपण बसेस मागू ना। आपल्याला इथे जागा रिक्त किती आहेत, आपल्या ड्रायव्हर चालक किती लागतील, आपल्याला वाहक किती लागतील ते पण तुम्ही द्या ना। प्रत्येकाचं क्षेत्र असतं ना, माझं पॉलिटिकल क्षेत्र आहे, तुमचं महामंडळ क्षेत्र आहे, तुम्हाला माहिती ना त्यातलं काय? डॉक्टरला माहिती असतं ना कोणत्या आजारावर कोणतं निदान करायचं। आपला कसा पगार कमी झाला काय लगेच तुम्ही आपण रस्त्यावर निघतो, ठीक आहे, ते सर्वांचे तुमचं नाही तसं जनतेच्या पण आपल्याला सेवा करायची आहे ना। हे तुम्ही आवर मला तुम्ही अवतार तुम्ही हे मला आठवड्याभरामध्ये शनिवारी आणि मला निवेदन द्या आणि ते लगेच पहिले हे खोलून उघडून टाका। त्या आजूबाजूला तिकडे लोक जातात, ते बरोबर नाही। ओके ठीक आहे, आणि काय असेल तर मला फोन करा तुम्ही।